वीज ग्राहकांना तात्काळ नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार आहे। यासाठी नवीन वीज जोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा। तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी असे सक्त निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत। तसेच कृषी पंप वगळून नवीन वीज जोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी, नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा तसेच समर्पित वितरण सुविधा अशा 3 योजना अस्तित्वात आहेत। यामध्ये वीज ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी योजना अतिशय महत्त्वाची आहे। या योजनेअंतर्गत नवीन वीज जोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामे महावितरणकडून करण्यात येतील। त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही, तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल। राज्यात काही ठिकाणी नवीन सेवा जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत। त्याची महावितरणने गंभीर दखल घेत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे। यामध्ये नवीन वीज जोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा ग्राहकांना सर्वप्रथम पर्याय देण्यात यावा असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत। तसेच या पायाभूत वीज यंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही। क्षेत्रीय कार्यालयांनी वीज खांब, वितरण रोहित्र, स्विच गिअर्स, वीज वाहिन्यांसह आवश्यक साधन सामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी। तसेच ग्राहकांना तात्काळ नवीन वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत। या योजनेमध्ये वीज भार वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे सुद्धा अंतर्भूत करण्यात आली आहेत। नवीन वीज जोडणीच्या तिसऱ्या समर्पित वितरण सुविधा योजनेमध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांनी किंवा अर्जदार ग्राहकांनी स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदारांद्वारे स्वतंत्र वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, उपकेंद्र, क्षमता वाढ आदी पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम केल्यास या वीज यंत्रणेची सुविधा संबंधित ग्राहकांसाठी समर्पित राहते। मात्र ही वीज यंत्रणा महावितरणकडे हस्तांतरित केली जाते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महावितरणकडे कायम राहते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।